नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटीचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर कारागृह विभाग भरती परीक्षा आणि येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधानातील कोणत्या भागात नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत? तर उत्तर आहे संविधानाचा भाग 3। तर संविधानाच्या भाग 3 मध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्सचा उल्लेख आहे। तर पहा पुढचा प्रश्न, भारताच्या संपूर्ण भूभागात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार कशाच्या अंतर्गत येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 19। पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांमध्ये समानतेच्या अधिकाराचा उल्लेख आहे? तर मित्रांनो, अनुच्छेद 14 ते 18 यामध्ये समानतेच्या अधिकाराचा उल्लेख आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वात आधी महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। तर ऑस्ट्रेलिया या देशाने सर्वात आधी महिलांना मतदानाचा अधिकार दिला होता। तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 21A हे अधिकार प्रदान करतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिक्षण। तर कलम 21A हे शिक्षणाचा अधिकार प्रदान करते। तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स हे पासून घेतले गेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिकन संविधान। तर अमेरिकेच्या संविधानातून मूलभूत हक्क हे घेतले गेले आहेत। तर पहा पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोण हे राज्याचे कार्यकारी प्रमुख आहेत? तर उत्तर आहे राज्यपाल। तर राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात। पुढचा प्रश्न, राज्याच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतात? तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल। तर राज्यपाल हे राज्याच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात। तर पाहूयात पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 213 अन्वये जारी केलेला अध्यादेश हा कोणाला मागे घेता येतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राज्यपाल। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 157 कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल म्हणून नियुक्तीसाठी पात्रता। तर पहा पुढचा प्रश्न, भारतीय संविधानानुसार जास्तीत जास्त किती राज्यांसाठी एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते? तर मित्रांनो, भारतीय संविधानानुसार एकाच व्यक्तीची राज्यपाल म्हणून एक किंवा यापेक्षा जास्त राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते। तर पहा पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून शपथ घेण्याचे काम कोणाद्वारे केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल। तर उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाची शपथ हे राज्यपालद्वारे केली जाते आणि ह्या न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपतीद्वारा होते। तर पहा पुढचा प्रश्न, राज्यपालांचा मृत्यू झाल्यास, त्यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून काढून टाकल्यास राज्यपाल म्हणून कोण कामकाज करतो किंवा पाहतो? तर उत्तर आहे न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती। तर राज्यपालांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून काढून टाकल्यास राज्यपाल म्हणून राज्याचे किंवा न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे काम करतात। तर पहा पुढचा प्रश्न, राज्यातील राज्यपाल नेमण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? तर राज्याचे राज्यपालची नेमणूक राष्ट्रपती हे करतात। तर पहा पुढचा प्रश्न, 7वी घटनात्मक दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून त्याच व्यक्तीची नियुक्ती करणे याच्याशी संबंधित आहे 7वी घटनात्मक दुरुस्ती। तर पहा पुढचा प्रश्न, लडाखचे पहिले उपराज्यपाल कोण आहेत? तर RK माथुर हे लडाखचे पहिले उपराज्यपाल आहेत। पाहूयात पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद राज्यपालांच्या शपथेशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 159 हे राज्यपालांच्या शपथेशी संबंधित आहे। पहा पुढचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरचे सध्याचे उपराज्यपाल कोण आहेत? तर मनोज सिन्हा। तर पहा पुढचा प्रश्न, राज्याच्या राज्यपालांचा कार्यकाळ हा किती असतो? तर राज्यांच्या राज्यपालांचा कार्यकाळ हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो आणि साधारणतः 5 वर्ष इतका असतो। तर पहा पुढचा प्रश्न, राज्याच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करते? तर राज्यपाल हे राज्याच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती करत असतात।
पुढचा प्रश्न, समानतेच्या अधिकारात किती अनुच्छेद येतात? तर उत्तर आहे 5 आणि समानतेचा अधिकार हा आर्टिकल 14 ते आर्टिकल 18 पर्यंत आहे.